नमस्कार. तरडोरी मोरगाव या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल 40 गट पळून झालेत. मी तुम्हाला 1 ते 15 मध्ये व्हिडिओ सांगितले कोणकोणते बैल गट पास झाले आणि आता निकाल सांगतोय तुम्हाला 31 ते 40चा. कोण झालं सेमीसाठी पात्र, कोण झालं गट पास, नक्कीच त्या बैलांची नावे आणि त्या ड्रायव्हरांची नावे सांगतोय. गट क्रमांक 31 मध्ये सुंदर गाडी पळाली. या बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव रणवीर राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह भारत केसरी मथुर आणि मथुर सोबत पळाला अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल. सुंदर गाडी पळवली अमर ड्रायव्हर ओंडकरांनी आणि नक्कीच मथुर आज चांगल्याच फॉर्ममध्ये आले. पहिल्या फॉर्ममध्ये आलाय चांगलाच. वाटेगावचा बादल तुम्हाला माहिती आहे गुलालाचा बादशाह आहे, त्याला चांगलंच पळ आहे त्या बैलाला. आणि नक्कीच आणि 31व्या गटामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे बरं का. आता ऑब्जेक्शन काय घेतले तिथं सांगितलं, पुकारलं 31व्या गटामध्ये ऑब्जेक्शन घेतलं जातं. नक्की तर कशासाठी घेतले हे माहीत नाही, परत काय तिथनं काय सांगितलं नाही. परत जर कोणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. 32 गटमध्ये सुंदर अशी गाडी पळाली माऊली आणि गिरवीचा तेजा वैभव कदम यांचा तेजा. सगळ्यांना माहीत आहे तो तेजा काय पळतो, काय बैलाकडे पळ आहे. छत्रपती संभाजीनगरचाच तो बैल घेतलेला आहे त्यांनी विकत. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते नागो ड्रायव्हर. माऊली आणि गिरवीचा तेजा गट क्रमांक 32 मधून विजेती गाडी. गट क्रमांक 33 मध्ये सुंदर गाडी पळाली काली आणि करंजी पुलकरांचा बाजी. सुंदर गाडी पळावली हर्षू ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच त्या फॉर्ममध्ये आलाय करंजी पुलकरांचा बाजी. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा पळ किती स्पीडनं पळतो. एक जुना आणि जाणता एक अनुभवी बैल आहे तो. तसेच 34 मध्ये सुंदर गाडी पळाली सर्जा उर्फ पेडा आणि त्याच्यासोबत पळाला हरण्या नावाचा बैल आहे. हरण्या महान भारत केसरी हरण्या नव्हे दुसरा बैल आहे. नक्कीच त्या गाडीवरती ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं नव्हतं. नक्कीच सर्जा उर्फ पेडा आणि हरण्याची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक 34 मधून. गट क्रमांक 35 मधून सुंदरशी गाडी पळाली शिट्टी आणि फुरसुंगीकरांचा स्वामी सगळ्यांना माहिती आहे आता तो किती स्पीडनं पळतो. आणि शिट्टी जाईल त्या मैदानामध्ये सेमी तर काढतोच, परंतु काय होतं एक हाती बैल पळून चालत नाही, दुसरा पण बैल पळावला लागतो. त्याच्यामुळे शिट्टी आज काय कमाल करेल बघूया. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बच्चन ड्रायव्हर. शिट्टी आणि स्वामीची 35 मधून गट विजेती बैल झालेले आहेत. गट क्रमांक 36 मध्ये सुंदर गाडी पळाली सरजा आणि माऊलीची गाडी. आणि माऊली सगळ्यांना माहिती आहे चांगला बैल पळतोय. सरजा हा वेगळा सरजा आहे आणि गाडीवरचे ड्रायव्हर होते संजू ड्रायव्हर. गट क्रमांक 37चा निकाल. 37 मध्ये सुंदर गाडी पळाली पक्षा आणि काशीची गाडी. आता तो काशी माहिती आहे सगळ्यांना जो बकासूरला त्या दिवशी हरवलेलं होतं. नक्कीच तो काशा पळतोय पक्षावर. पक्ष तरी काय साधा सुद्धा बैल नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्या बैलानं एकदा मागच्या वेळेस बकासूरला हरवलेलं होतं. नक्कीच जी बकासूरला ह्या दोन्ही बैलाने हरवलेलं आहे. नक्कीच ही दोन्ही बैल पळतायत पक्ष आणि काशी. बघूया काय कमाल करता येईल. आणि गाडीचे ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर उरळी देवाची. गट क्रमांक 38 मध्ये सुंदर गाडी पळाली आमदार पळाला. आमदार जो आहे तो कोणता बैल एवढं माहीत नाही, परंतु तिथं पोकाला आमदार आणि भोंगा. हा भोंगा मुंबईचा नव्हे, हा दुसरा भोंगा आहे. भोंगा मला वाटते आज बिनजोडला येईल तर बुरकवडी फाटीला. आणि गाडीचे ड्रायव्हर होते अभि ड्रायव्हर. आमदार आणि भोंगाची गाडी सेमीसाठी पात्र केली अभि ड्रायव्हरांनी 38व्या गटात. गट क्रमांक 39चा निकाल आहे. कबाली पळाले कबाली आणि रॉकीची सुंदर गाडी पळवली. त्या गाडीचं ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं नव्हतं, परंतु बघूया कबाली 4x4 काय कमाल करतोय. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याला स्पीड आहे. रॉकी पण चांगलाच पळतो. रॉकी आणि ही कबालीची चांगला पैरा जुळून आला बरं का. गट सुट्टा काढला यांनी. आणि गट क्रमांक 40चा निकाल आहे किकविकरांचा कनई आणि त्याच्यासोबत पळाला लक्षा. सुंदर अशी गाडी पळवली छोटू ड्रायव्हर यांनी. नक्कीच आज मैदान होते आणि सगळे बैल टॉपच्या पैऱ्यात आहेत. आणि नक्कीच आज 31 आणि 40चा तुम्हाला निकाल सांगितलेला आहे. नक्कीच जो निकाल जो राहिलेला आहे 16 ते 30 मध्ये जर कोणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. कारण की मी कामामध्ये बिझी असल्यामुळे मला काय एवढं निकाल सांगता आला नाही, त्याच्याबद्दल मी क्षमस्व माफी मागतो. आणि नक्कीच आज बकासूर मथुर यांनी आज गुलालात राहावं ही प्रेक्षकांची त्यांच्या फॅनची अपेक्षा आहे. आणि वेगाचा शेवट सर्जासुद्धा. नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.